नमस्कार, माझं नाव नक्षत्र बागवे. मी ऑर्गनायझर आहे ठाणे प्राईड फेस्टिवल 2025. जी प्राईड मार्च ठाण्यात झाली, ठाण्याची पहिली LGBTQ+ प्राईड मार्च, जी 31 मे 2025 शनिवारी 4:30 वाजता नितीन कंपनी येथून सुरू झाली. त्याचा मी आयोजक आणि ही माझी टॅलेंटेड टीम आहे. राईट साईडला नीलाक्षी रॉय आहेत, त्या त्यांची ओळख करतीलच आणि क्रिस्टिना आहे माझी टीममेट, ती पण तिची ओळख देतील. मी जस्ट सांगू इच्छितो की मॅडम मराठी, हिंदी, इंग्लिश आणि बंगाली बोलू शकतात आणि क्रिस्टिना हिंदी, इंग्लिश बोलू शकते आणि ती बंगाली बोलू शकते. तर जस्ट थोडी ओळख एक प्रत्येक मेंबर्सची म्हणून आम्ही एक लाईन इंट्रोडक्शन देतो. मॅडम. नमस्कार. थँक यू फॉर कमिंग. मी नीलाक्षी रॉय. मी रिटायर्ड इंग्लिशची प्रोफेसर आहोत आणि हेड ऑफ डिपार्टमेंट. मी केळकर वजे कॉलेजमध्ये शिकवत होती आणि 21ला मी रिटायर झाले. 2015पासून मला माझी मुलगीबद्दल माहिती पडलं की ती ह्या कम्युनिटीमधली आहे आणि थोडं तेव्हा जरासं स्ट्रगल झालं, पण 2017पासून मी स्वीकार रेनबो पेरेंट्स म्हणून एक ग्रुप मी फाउंड पण केली आणि त्याची मेंबरसुद्धा झाली आणि आता ती एक मोठी ग्रुप आहे. तिथून मला जेवढा काय सपोर्ट मिळालं त्याच्यात मी खूप म्हणजे पुढे आली आणि माझ्याच मुलींच्या ॲक्सेप्टन्स झालं ऑलरेडी. तर त्याबद्दल काही शंका नाही. आमची फॅमिली खुश, सगळ्यांना म्हणजे अंडरस्टँडिंग आहे, सपोर्ट आहे, नेबर्स, फ्रेंड्स, फॅमिली, नातेवाईक सगळ्यांना. पण मी कशाला ह्याच्यामध्ये काम करते आता? मला असं वाटलं की जर आम्ही असं ॲक्सेप्ट केलं तर आमची ती ड्युटी असतो की दुसऱ्यांनासुद्धा आम्ही मदत करू, दुसऱ्यांनासुद्धा ॲक्सेप्टन्सची जी जर्नी आहे त्याला आम्ही थोडंसं लाईट करू. त्यांची बर्डन जे आहे, त्यांची जे ओझं आहे त्याला जर आम्ही मदत करू समजवायला. म्हणून मी या क्षेत्रात काम करते. प्राईड मार्च मी 3 शहरात अटेंड केली, पुण्याला, कलकत्त्याला आणि मुंबईला, आणि ही माझी 4थी प्राईड होती. आणि नक्षत्र जेव्हा सांगितलं की मला हे करायचं आहे, तेव्हा बोलली मी तुझ्याबरोबर डेफिनेटली. आम्ही एकत्र पोलीसकडे गेलो, आम्ही रस्त्याच्या हे केलो, चौकशी केलो आणि बाकी जे काय करायचं आहे ते सर्व आम्ही एकत्रच केलं. मला माझा एकच हे आहे, म्हणजे मुद्दा आहे आयुष्यात आहे की मुलांपेक्षा आम्हाला हमेशा 10 कदम आगे जाना चाहिए. ओके, मुलांपेक्षा 10 पाऊल ना 10 पाऊल पुढे जायला पाहिजे. तो इसीलिए हम खाली प्राइड मार्च करते हैं या ऐसा कुछ नहीं. मैं ट्रेनिंग करती हूँ, मैं खुद ट्रेंड हूँ, मैं सेमिनार्स करती हूँ, कॉन्फ्रेंसेस करती हूँ, बुक लिखती हूँ, पेपर लिखती हूँ, लोगों की इंटरव्यूज़ लेती हूँ, और जो जहाँ बुलाता है उनको मैं समझाने के लिए, ओरिएंटेशन के लिए जाती हूँ. तो ये सब काम हम करते हैं. प्राइड हमारा एक एक्सप्रेशन है. ऐसा हम बहुत कुछ करते हैं, साथ में मिलके ही करते हैं, हमेशा साथ मिलके, सब एक दूसरे के साथ. हमारा कोई भेदभाव, पॉलिटिक्स कुछ नहीं है. हमारा एक ही मुद्दा है कि हमारे बच्चे और हमारे बच्चों के जैसे बच्चे जो हैं वो खुश रहें. थैंक यू. क्रिस्टिना. नमस्कार और सभी को दिल से धन्यवाद. आज आप लोग यहाँ पे आए हैं ये कवर करने के लिए थाने प्राइड के बारे में. मेरा नाम क्रिस्टीना एवर्स है. मैं बेसिकली बंगाल से हूँ, कलकत्ता से. मैं एक थर्ड जेंडर हूँ और मैं भीख नहीं मांगती हूँ, मैं ताली नहीं बजाती हूँ. तो यहाँ पे मेरे बारे में मैं आपको थोड़ी बताऊँगी. मैं एक रेक्स ग्लोबल कर्मवीर अवॉर्डी हूँ, जिसे ग्लोबल कर्मवीर चक्र अवार्ड मिला है दिल्ली में, उससे सम्मानित किया गया है. ये एक ग्लोबल सिविलियन ऑनर होता है जो हमें अपनी बहादुरी के लिए मिलता है. मैं बहादुरी इसलिए आप लोगों को बता रही हूँ क्योंकि एक ट्रांसजेंडर बचपन से लेके आज तक जिस कठिनाइयों से गुज़रती है, पहले तो परिवार एक्सेप्ट नहीं करते हैं, फिर समाज एक्सेप्ट नहीं करते हैं, और समाज को यही लगता है कि हम सिर्फ ताली बजाएंगे और उसी से अपने पेट भरेंगे. अगर हम रास्ते पे सड़क पे उतर के खुशी के लिए नाच भी लें,
तो समाज को यही लगता है अरे ये क्या कर रहे हैं, पूरे समाज को गंदा कर रहे हैं। पर मैं बहुत ही गर्व महसूस करती हूँ कि मैं आज एक बहुत बड़ी कॉर्पोरेट में जॉब करती हूँ, एचआर में जॉब करती हूँ, एचआर की मैनेजर हूँ। मैं लोगों को सिखाती हूँ, ट्रेन करती हूँ, और बहुत सारे कंपनीज बुलाते हैं मोटिवेशनल टॉक्स के लिए ताकि हम सेंसिटाइज कर पाए, क्योंकि अभी भी हमारे समाज में वो सेंसिटाइजेशन जो बोलते हैं, वो लोग अभी भी इसके बारे में जानकारी नहीं रखते कि एलजीबीटी कम्युनिटी क्या होता है। तो इसीलिए आज हम यहाँ पे हैं, हम इसी बारे में बात करेंगे आप लोगों से। और मैं दिल से धन्यवाद कहना चाहूँगी नक्षत्र को, जिसने पहला पूरे थाने ज़िले में फर्स्ट एवर प्राइड हमने किया और वो सक्सेसफुल हुआ। और फिर से मैं बोलूँगी, मैं एक बहुत गर्व थर्ड जेंडर को बिलोंग करती हूँ। मैं आई एम अ वेरी प्राउड ट्रांस वुमन सिटिंग हियर इन फ्रंट ऑफ यू गाइज। ही आमची टीम आहे आणि तुम्ही ऐकलत या दोघींचे क्वालिफिकेशन्स काय आहेत. त्यामुळे असं नाही आहे की आम्ही समाजामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान नाही आहे. आम्ही समाजामध्ये खूप चांगलं योगदान देतो आहे आमच्या पर्सनल आयुष्यामध्ये. आणि असं नाही आहे की फक्त आम्ही LGBTQ राईट्सवरच काम करतो. आम्ही समाजाच्या अनेक ह्याच्यावर काम करतो. मी स्वतः स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करतो. सायबर क्राईम्स होतात स्त्रियांसाठी, त्याच्यावर मी अनेक वर्ष काम करतो आहे. तर आम्हाला जे एक वेगळं बघितलं जाते का ब्रॅकेट्समध्ये टाकून, की LGBTQ म्हणजे हे फक्त त्यांचा झेंडा घेऊन जातात आणि ह्यांना बाकीच्या समाजाची घेणं देणं नाही, ह्यांना ह्यांचंच पडलंय, हे खूप चुकीचं मेसेज आहे. तर ठाण्यात पहिली प्राईड करून आम्ही काय मिळवलं याबाबत आज थोडीशी माहिती आम्हाला द्यायची आहे. कारण आम्ही म्हणतो की आम्ही इतिहास घडवला. महाराष्ट्र हा एक असा राज्य आहे या देशातलं की ज्याच्यात सर्वात जास्त प्राईड होत आहेत. म्हणजे गेल्या शनिवारी आपला झाला. दे कॅन टेक इट मॅम, व्हॉलंटियर्स विल टेक इट, आप बैठ जाइए. गेल्या प्लीज बैठ जाइए. गेल्या शनिवारी आपला प्राईड झाला. रविवारी पुण्याचा प्राईड झाला. येणाऱ्या रविवारी पण प्राईड आहे पुण्यामध्ये. 15 तारखेला नाशिक प्राईड आहे. तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्राईड होत आहेत आणि हे असं राज्य आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे, एकदम प्रगत राज्य, की तिथे सर्वात जास्त प्राईड आज भारतात कुठे होत आहेत, त्या महाराष्ट्रात. आणि ठाणे जिल्हा हे नवीन ॲडिशन झालेलं आहे. ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर हे नवीन ॲडिशन झालेलं आहे या संपूर्ण प्राईडच्या सिटीजमध्ये. तर ही लिस्ट पुढे वाढत जाईल आणि आम्ही आमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत राहू. बिफोर वी आन्सर दिस, एक ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा की ठाण्यात आम्ही आलो, पण ही आमची पहिली प्राईड नव्हती. ही माझी 5वी प्राईड आहे ॲज अन ऑर्गनायझर. मी पहिली प्राईड सुरतमध्ये केली, गुजरातमध्ये, नंतर बरोड्यामध्ये, 2023मध्ये वसईमध्ये, 2024 विरारमध्ये आणि 25 ठाण्यामध्ये आणि 26मध्ये मे बी एक नवीन शहरामध्ये जिकडे प्राईड अजूनपर्यंत पोहोचली नाही आहे. आम्ही जनरली फिरत्या किंवा आपण म्हणतो ना एक फिरता गणपती किंवा फिरता हे, तसं फिरता प्राईड असतो आमचा. नवीन नवीन शहरामध्ये आम्ही प्राईड घेऊन जातो आणि तिकडे तो अवेअरनेस आम्ही स्प्रेड करतो. याच उपक्रमाअंतर्गत आम्ही ठाणे प्राईड फेस्टिवल या संकल्पनेची स्थापना केली. तर आम्हाला ह्याच्यातनं काय मिळालं, सर्वात पहिले आम्ही हे काय केलं की लोकांनाही आम्हाला स्वीकारावं हे इतकं सोपं नाही आहे की आम्ही रस्त्यावर गेलो आणि लोक स्वीकारतील. तो आमचा अजेंडाच नव्हता. स्टार्टिंग हे इतकं डिफिकल्ट आयुष्य आहे की लोकांनाही आम्हाला ॲटलिस्ट नोटीस करावं. लोकांना वाटतं की शहरातलं किंवा फॉरेन कंट्रीजचं, पाश्चिमात्य देशातल्या हे सगळ्या गोष्टी आहेत, कारण लोक इथे घाबरून जगतायत. त्यामुळे हे लोक इथे असतील की नाही हाही मोठा प्रश्न आहे. तर ठाण्यामध्ये आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी हा प्राईड मार्च होता. ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींनी एक गोष्ट चांगली झाली की आम्ही अनेक घरांपर्यंत पोहोचलो. तो मुद्दा मोठा झाला. तो ज्या पद्धतीने झाला तो तसा नव्हता झाला पाहिजे, पण ॲट द एंड ऑफ द डे आमचा मेसेज, आमचं अस्तित्व अनेक घरांपर्यंत गेलं. पण काही गोष्टी ज्या झाल्यात सोशल मीडियावर, ज्या खोटं पसरवलं गेलं, या प्राईड मार्चचा वापर करून काही लोकांनी आपली राजनैतिक पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असेल, त्या गोष्टीवर आम्हाला आमचं मत मांडायचं होतं आणि आम्हाला वाटलं की आम्हाला मत मांडण्याचा संधी मिळाली नाही. तर ती संधी आज तुमच्यामार्फत आम्हाला मिळते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. सर्वात पहिले ही प्राईड मार्चमध्ये नक्की आम्ही काय केलं तर त्याबद्दल आम्हाला सांगायचं आहे. कारण अनेकांनी असं म्हटलं की इथे अश्लीलता वगैरे या गोष्टी झाल्या. तर प्राईड मार्चमध्ये काय झालं याबाबत आम्ही सांगतो. तर सर्वात पहिले की आमचे जे फलक दाखवले ते फलक परमिशननुसार होते. आम्हाला पोलिसांकडनं 12 ते 15 अटी दिल्या गेल्या होत्या की या अटींमध्येच तुम्हाला प्राईड मार्च ही इव्हेंट करायची आहे. त्या अटी संपूर्णपणे पूर्ण करून आम्ही हा प्राईड मार्च केला.
आणि या इव्हेंटच्या शेवटी पोलिसांनी आमचं कौतुकच केलं, कारण त्या सगळ्या अटींची पूर्तता आम्ही एकदम गंभीरपणे केली. यामध्ये म्हणजे सांगायला आवडेल मला माझ्या टीमचा इतका अभिमान आहे, की प्रत्येक व्हॉलंटियर रस्त्यावर एक बाटली रिकामी पडू देत नव्हता, एक कागदाचा तुकडा पडू देत नव्हता. आम्ही पूर्ण रस्ता क्लीन केला. एक जबाबदार नागरिकांप्रमाणे आम्ही वागलो. पोलिसांनी दिलेल्या आवाजाच्या मर्यादेनुसारच आम्ही आवाज ठेवला. आम्ही डीजेवर गाणी लावली नाही. आम्ही पारंपरिक ढोलवर पुढे गेलो आणि अनेक लोकांनी साड्या आता तुम्ही बघा आम्ही कसे कपडे घातले. त्यामुळे जो आमच्यावर आरोप केला जातो, की असे कपडे, अश्लीलता वगैरे मॅक्सिमम लोकं कुर्त्यामध्ये होती. साड्यांमध्ये होती, टी-शर्ट आणि जीन्समध्ये होती. जे आपण सगळेच कपडे वापरतो तेच कपडे आम्ही घातले होते. मुळात विरोध करायचा म्हणून विरोध, पण जर ओपनली आपण एल-जी-बी-टी कम्युनिटीला विरोध करू शकत नाही, जर कारण त्याच्यामुळे एखाद्या पार्टीचं किंवा अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, की अरे आपण डायरेक्ट विरोध केला. म्हणून एखादा मुद्दा काढायचा विरोध करण्यासाठी. असं आम्हाला संपूर्णपणे वाटलं, की या मुद्द्यातनं झालं. तर अश्लीलता किंवा गैरवर्तन झालं असतं तर पोलिसांनी ही इव्हेंट मध्येच थांबवली असती. शेवटी त्यांनी आमच्याकडनं स्वीकार नसता केला, जो त्यांना आम्ही सत्कार केला तुळशीची रोपं देऊन. तो सत्कार त्यांनी स्वीकार नसता केला. त्यांनी आमच्याबरोबर सहकार्य नसतं केलं. हे सगळं झालं कारण आम्ही त्यांनी दिलेल्या अटींमध्ये ह्या सगळ्या इव्हेंटची पूर्तता केली. आता जी कॉन्ट्रोव्हर्सी झाली, ती खरं व्हायची गरज नव्हती. त्याच्याबद्दल आम्हाला माहितीही नव्हती, की असं काही होणार आहे वगैरे. आणि आम्ही हे मानतो, आम्ही संविधानावर, कायद्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही हे मानतो, की प्रोटेस्ट करणं हे प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच नाही. आणि असंही नाही, की आमच्या विरोधात पहिल्यांदा प्रोटेस्ट होतंय. ह्याच्या आधी अनेकदा आम्ही आयुष्यात प्रोटेस्ट फेस केलेत आणि हे पुढेही करावे लागणार आहेत, कारण आमचा स्ट्रगल खूप लांबचा आहे. असं नाही, की उद्या जरी आम्हाला हक्क मिळाले लग्नाचे किंवा अडॉप्शनचे, तरी तो सामाजिक स्वीकार होण्याची गोष्ट लांबपर्यंतची आहे. तो स्ट्रगल चालणारच आहे. त्यामुळे तो अजेंडा आमचा बिलकुलच नव्हता. आता या इश्यूबद्दल आपण बोलूया, की नक्की त्या दिवशी काय झालं? आणि ही आता आम्हाला आमची बाजू मांडायची आहे, कारण समोरच्या लोकांनी त्यांची बाजू त्या दिवशी मांडली आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची वेळ किंवा संधी मिळाली नाही. ती संधी आता आहे असं आम्ही मानतो. अ, माझ्याकडे परमिशन लेटर्स आहेत. हे 3 परमिशन लेटर्स आहेत. सर्वात पहिले परमिशन लेटर आहे नौपाडा पोलीस स्टेशनचं, जी आम्ही घेतली होती परमिशन 25 एप्रिलला घेतली होती, महिन्याभराच्या आधी. आणि ही आहे ट्रॅफिक पोलीसची परमिशन, जी आपण 30 एप्रिलला घेतली होती. आणि या परमिशन दिल्यानंतर तुमचं एक जे लेटर असतं ते पुढे वर जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्हाला अटी दिल्या जातात आणि तुमचा मार्ग तुम्हाला सांगितला जातो. तर ह्याच्यामध्ये मार्गामध्ये काय होतं, तर तलावपाली विवाह नोंदणी कार्यालयाजवळ प्राईड समाप्त होणार असं ह्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ह्याच्यामध्ये आपला रूट दिला गेला होता, जो रूट आम्ही पोलिसांना दिला होता, की आम्हाला प्राईड इकडे संपवायची आहे. हा आमचा रूट आहे. 1.4 किलोमीटरचा रस्ता आम्ही चालणार होतो आणि आम्हाला 4:30 ते 7 वाजेपर्यंतची परमिशन दिली होती. आम्ही ठरवलं होतं, की 6:30 पर्यंत हा रस्ता पूर्ण प्राईड इव्हेंट संपवायची आणि नंतर हा रस्ता क्लिअर करायचा. जी आमची जबाबदारी आहे, की ट्रॅफिकचा इश्यू होऊ नये आमच्यामुळे, कारण 700-600 लोकं होती प्राईडमध्ये. आम्ही दिलेल्या मार्गावरच, वेळेवरच प्राईड संपवला. भाजपा युवा सेनेची, युवा मोर्चाची काही लोकं होती, 7-8 लोकं. आम्हाला तिकडे शेवटच्या पॉईंटवर गेल्यावर कळलं, की ते लोकं तिकडे आहेत. त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो प्रोटेस्ट करण्याचा. त्यांचे विचार वेगळे असू शकतात आणि त्या विरोधात आम्ही काहीही बोलणार नाही. तर त्यांचा हक्क आणि त्यांचा अधिकार आहे. पण जे सोशल मीडियावर आम्ही व्हिडिओज नंतर बघितले, प्राईड संपल्यावर आम्ही घरी गेलो, तेव्हा आम्ही बघितलं, की असं सांगितलं गेलं, की प्राईड आम्ही संपवलं किंवा आम्ही स्थगित केलं. आणि अनफॉर्च्युनेटली काही मीडियामधनं असाच मेसेज पुढे गेला, की प्राईड संपवलं गेलं किंवा स्थगित केलं गेलं. आणि वाईट वाटतं या गोष्टीचं, की अनेक मीडियाने आमच्याकडे हे व्हेरीफाय नाही केलं, की खरंच नक्की काय झालं त्या दिवशी. कारण आमची बाजू आम्हाला मांडताच आली नाही. म्हणजे मीडियाने चांगलं कव्हर केलं, की प्राईड कशासाठी आहे, का आहे. पण शेवटी जो इश्यू झाला त्या बाबतीत आम्हाला विचारलं नाही गेलं. त्यामुळे ते आम्ही सांगतोय, की नक्की काय झालं. त्यांना आमचा एंड पॉईंट माहिती असेल, त्यांनी कदाचित हे प्लॅन केलं असेल आधी, ते आम्हाला माहीत नाही. तर ते आधी 200 मीटर पुढे जाऊन आमच्या इथे थांबले. आम्ही हा मॅरेज रजिस्टर ऑफिसचा जो आमचा एंड पॉईंट आहे, त्याच्याउलट 100 मीटर पुढेच गेलो पोलीस परमिशनने. तर आमच्याकडे 20 फुटाचा प्राईड ट्रक फ्लोट होता. तो पार्क करण्यासाठी आम्हाला जागा हवी होती. तर आम्ही तो ट्रक थांबवला आणि आम्ही क्लोजिंग सेरेमनी करून प्राईड तिकडे संपवला. आणि आमची लोकं, आमच्या व्हॉलंटियर्सने रस्ता पूर्ण क्लिअर केला. हे सगळं 7च्या आधी झालं. पोलिसांचा सत्कारही झाला. पोलिसांनी आम्हाला थँक्यू म्हटलं आणि आमची इव्हेंट संपली. आम्ही बघितलं, की पुढे लोकं ही बॅनर घेऊन उभी आहेत. तेही आम्हाला पाठ करून उभी होती. त्यामुळे ते वाचताही येत नव्हते नक्की काय घेऊन उभे आहेत.
कारण आम्ही सांगितलं होतं की कोण त्यांच्याशी जाऊन वाद घालायचा नाही, ते इथे येत नाहीत, आपण जाऊन तिकडे वाद घालायचा नाही, त्यांचा अधिकार त्यांना पूर्ण करू दे. पण नंतर हे कळलं की त्यांनी असं सांगितलं की हा प्राईड मार्च आम्ही रोखून धरला आहे आणि त्यांना आम्ही घरी पाठवलं. प्राईड मार्च रोखून धरला नव्हता. प्राईड मार्च आपल्या वेळेप्रमाणे आपल्या योग्य त्या ठिकाणी संपला. आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर आमच्या निर्णयाने प्राईड मार्च संपवला. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणी त्याचं श्रेय घेणं त्यांच्या कुठच्याही पर्सनल फायद्यासाठी, भले ते राजकीय फायदा असो किंवा चमकोगिरी असो किंवा काहीही असो, पण मला वाटतं की एक असा समूह जो ऑलरेडी 364 दिवस समाजाच्या कोपऱ्यात पडलेला आहे, त्याला हक्क नाही आहेत सामाजिक, त्या व्यक्तींच्या हक्कांसाठी जर आम्ही उपक्रम करतोय तर त्याचा फायदा तरी लोकांनी घेऊ नये. आणि बाकी अनेक गोष्टी आहेत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, पण या समाजाला तरी ॲटलिस्ट टार्गेट करू नये. कारण हिच्याशी बोलताना, क्रिस्टिनाशी बोलताना किंवा इतर तुम्ही कोणाशीही बोला, तर आमचं आयुष्य खूप खडतर असतं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की आमच्यावर लहानपणी अब्यूज होतं, बलात्कार होतात, घरनं हाकलून दिलं जातं. त्या गोष्टी आम्ही आजपर्यंत सांगू शकत नाही. आणि त्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला जेव्हा आम्ही रस्त्यावर येतो, तेव्हा तुम्हाला नजरेत भरण्यासाठी किंवा इलेक्शनच्या तारखा आता जाहीर होणार आहेत यासाठी जर तुम्हाला या गोष्टी करायच्या असतील, तर त्याचा आम्ही निषेध करतो. एक गोष्ट मी क्लिअर करू शकतो, ठाणे प्राईड फेस्टिवलच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने, आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या विरोधात नाही. मी स्वतः सगळ्या पॉलिटिकल पार्टीज बरोबर काम केलंय, अगदी भाजपाबरोबरही काम केलंय. 2014 जो आमचा पहिला प्राईड झाला सुरत आणि अहमदाबादचा, तिथल्या त्यावेळेच्या ज्या मेयर होत्या त्या भाजपाच्या होत्या, अँड शी इज द फर्स्ट पॉलिटिशियन फ्रॉम एनीवन अक्रॉस इंडिया ज्यांनी प्राईड मार्चची सेरेमनीची ओपनिंग केली होती. त्यामुळे आम्ही भाजपाबरोबरही काम केलं आहे. आम्ही अनेक नेत्यांबरोबर डिस्कशन्स केली आहेत. आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजशी चांगले, आम्हाला मैत्री करायची, आम्हाला दुश्मनी नको आहे. कारण ऑलरेडी आम्हाला इतकं दुश्मनी फेस करायला मिळते समाजामध्ये. आम्ही एक एक मित्र बनवून पुढे जातोय. त्यामुळे असं नका समजू की हा संपूर्ण उपक्रम किंवा ही संपूर्ण पत्रकार परिषद ही भाजपच्या किंवा एखाद्या पर्टिक्युलर विचारसरणीच्या विरोधात आहे, असं बिलकुल नाही. ही फक्त अशा लोकांच्या विरोधात आहे जे या गोष्टींचा किंवा इव्हेंटचा फायदा चुकीच्या गोष्टी स्वतःचा पर्सनल गेनसाठी करतायत. त्या व्यक्तींच्या विरोधात किंवा त्या चुकीच्या गोष्टी खोडून काढण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली. मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो, प्राईड मार्च थांबवला किंवा स्थगित केला गेला नाही, तो संपन्न झाला. हा योग्य शब्द आहे. प्राईड मार्च आपल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी संपन्न झाला आणि प्राईड नंतर आमची पोलिसांबरोबर एक फॉर्मल मीटिंग पण झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही गैरवर्तणूक झाली नाहीये, काही वल्गर झालं नाहीये. तर जर पोलीस स्वतः सांगतायत, ज्यांनी आम्हाला परमिशन दिली, प्रोटेक्शन दिलं, त्यांच्या देखरेखीखाली इव्हेंट झाले, की काही अश्लील झालं नाही, त्यामुळे मला वाटतं की 7-8 लोक जर पुढे येत असतील किंवा एक विचारसरणी पुढे येत असेल आणि असं म्हणत असेल की अश्लीलता झाली किंवा गैरवर्तणूक झाली, तर त्यांनी त्याचे पुरावे पुढे आणावे. कारण आम्ही 2 महिने स्वतःचं पर्सनल प्रोफेशनल आयुष्य लांब ठेवून या उपक्रमावर इतकी मेहनत घेतली आहे. कारण का, तर ठाणे जिल्ह्यातली जी लोक दबून घाबरून जगतायत त्यांना एक कॉन्फिडन्स मिळावा. आणि या मेहनतीवर जर कोणी असं स्वतःच्या फायद्यासाठी पाणी फिरवत असेल, तर ते मला वाटतं की आम्ही गप्प बसणार नाही. कारण मग तो पायंडा पडेल. उद्या नवीन शहरांमध्ये नवीन ठिकाणी जर प्राईड मार्च झाला, तर जे कोण राजकीय इच्छुक असतील ते आपल्या करिअरसाठी या लोकांना आरामात टार्गेट करतील. कारण लोकांना वाटतं की ही गे लोक चुप बसतात, ह्यांना भीती वाटते आणि हे लोक आवाज उठवत नाही. मला वाटतं आम्ही आयुष्यभर आवाजच उठवतो, कारण तो आयुष्यभर आमचा आवाज दाबला गेला. आणि तुम्ही आज आलात आणि हे मुद्दे तुमच्यासमोर ठेवण्याची आम्हाला संधी दिलीत. खूप खूप धन्यवाद. आपल्याला जर काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, नक्की विचारा. आम्ही त्याची उत्तरं देऊ. थँक्यू. सर, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एलजीबीटीच्या वतीने प्राईड मार्च काढला जातो. हं. हा पहिलाच अनुभव आहे की आंदोलन झाले तुमच्या विरोधात? मला वाटतं की असे अनेक मुद्दे आहेत ज्यावेळेला होतं की अशा गोष्टी झाल्या. पण मला वाटतं श्रेयवादाचं पहिल्यांदाच झालं, की जे पसरवलं गेलं आंदोलन ही नवीन नाही आहे आमच्यासाठी. पण हे जे खोटं पसरवलं गेलं, मला वाटतं हे पहिल्यांदाच झालं, की आम्ही एखादी मोहीम हाणून पाडली किंवा स्थगित केलं. हे आधी कधी झालं नव्हतं याआधी, माझ्या तरी माहितीमध्ये. त्यामुळे हे लक्षणीय आहे. म्हणजे आफ्टर दिस मी भाजपाच्या सीनियर जे पॉलिटिकल लीडर्स आहेत, आमचे अनेक मित्र आहेत भाजपामध्ये, त्यांना आम्ही मेसेजेस केले आणि आम्ही म्हटलं की निदर्शनास आणून दिले की काय चालू आहे बघा, की आमची साईड आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही वेळ पण मागतोय. तुमच्या जर बघत असतील तुमच्या थ्रू जर भाजपाचे लोकल लीडर्स, तर आम्ही वेळ मागू इच्छितो. आम्हाला भांडायचं नाही किंवा मुद्दा वाढवायचा नाही आहे,
किंवा या मुद्द्यासाठीच नाही तर पुढे जाऊन आपण ठाणे जिल्ह्यात काय करू शकतो या समाजासाठी, कारण तुम्ही या समाजाचंही प्रतिनिधित्व करता. तर आम्ही जे पॅनल आहे, पॅरेंट्स असतील, ट्रान्सजेंडर्स असतील, गेज असतील, आम्ही येऊ, तुमच्याशी बोलू आणि अजून काय उपक्रम आपण करता येतील एकत्र, त्याबद्दल आम्हाला वेळ मिळावा अशी इच्छा आहे. तर तुम्ही जर बघत असाल तर प्लीज नक्की प्रतिसाद द्या. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की आमच्या मते हे श्रेयवाद पहिल्यांदा झालं. विरोध खूप झाला LGBT ला, पण असं कोणी थांबवण्याचा किंवा थांबवलं असं क्लेम करण्याचा पहिलाच अनुभव आहे.